अकोट आणि तेल्हारा तालुक्यात रेल्वे विभागाकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा उपसा होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने अकोल्यात आंदोलन केलं। गौण खनिजाची कमतरता निर्माण होऊन घरकुल योजनांवर परिणाम होईल असाही इशारा देण्यात आला। अकोट आणि तेल्हारा तालुक्यात रेल्वे विभागाकडून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचा उपसा होत असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनेने आज आंदोलन छेडलं। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना नदी नाल्यातील वाळू आणि इतर गौण खनिजाचा होत असलेला अतिरिक्त उपसा थांबवावा अशी मागणी करण्यात आली। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे रेल्वे कामांसाठी मोठ्या प्रमाणात खनिज असल्याचं, पंतप्रधान घरकुल आवास योजना आणि रमाई आवास योजना यासाठी लागणाऱ्या वाळूचा गंभीर तुटवडा निर्माण होऊ शकतो। वाळूचे दर वाढल्याने या योजना गरिबांसाठी परवडणाऱ्या राहणार नाहीत असा इशाराही देण्यात आला आहे। आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यायला आलो होतो की अकोट ते तेल्हारा जे 52 नदी नाले आहेत यातलं सर्व खनन संपत्ती म्हणजे वाळू, गोटे आणि माती ही सर्व रेल्वेच्या कामांसाठी कंत्राटदारांना शासनाने परवानगी दिली। परंतु ज्या सरकारी योजना आहेत, पंतप्रधान आवास योजना आणि रुक्माई आवास योजना, याकरता लागणारी वाळू ते आजूबाजूनीच याच नदी नाल्यातून घेण्यात येते। जर का हे सर्व संपत्ती त्यांना देण्यात आली खनन संपत्ती, तर वाळूचे भाव गगनाला भिडतील आणि ह्या ज्या योजना आहेत ह्या कुचकामी ठरतील। तसेच या नदी नाल्यातून शेतकऱ्यांचे रस्ते आहेत, हे रस्ते संबंधित सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि जर का ही खोदकाम खूप झालं तर किनारा घसरून हजारो टन माती, जी करोडो रुपयाची सुपीक माती आहे, वाहून जाण्याची शक्यता आहे आणि पर्यावरणाला धोका निर्माण होईल। म्हणून तत्काळ या आदेशावर बंदी आणावी और यांना खोदकामास कंत्राटदारांना मनाई करावे, याकरिता आम्ही इथं आलो।